नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची आंबट गोड तिखट अशी चटपटीत भाजी। इथे टोमॅटो मी पिकलेले 3 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे, 2 कांदे चिरून घेतलेत बारीक, मीठ घेतले, 1 चमचा साखर घेतली, 1 छोटी वाटी शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतली बारीक, कढीपत्ता घेतलाय, सुकं खोबरं आणि लसणाची पेस्ट घेतली आणि इथं आपण मसाल्याचं साहित्य घेतलंय। इथं आपण कढई तापत ठेवली। आता कढईमध्ये आपण तेल टाकतोय। खूप सोपी आणि छान चटपटीत पटकन होणारी भाजी आहे बरं का, जास्त वेळ नाही लागत ह्या भाजीला, पटकन होते। आपलं तेल तापलेलं आहे। आपण आता इथं मोहरी टाकली। आता आपण जिरं टाकणार आहे। आपण हळद टाकतोय अर्धा चमचा हिंग टाकलाय, कढीपत्ता टाकायचा आपल्याला आणि हे लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे ती टाकली। आता हे छानपैकी आपण परतून घेणार आहे। आपल्याला लसूण खोबरं खरपूस छान परतून घ्यायचे। आता आपण कांदा टाकतोय। कांदा पण आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे। हे पहा, छानपैकी आपण आता हा कांदा लाल होईपर्यंत परतूया। पटकन झटपट होणारी भाजी आहे बरं का, लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता आपण, आपल्या ऑफिसच्या टिफिनला सुद्धा ही भाजी देऊ शकतो, खूप छान होते बरं का। आणि टोमॅटोचा आंबटपणा, त्याच्यामध्ये साखर थोडीशी, तिखट, आंबट गोड आणि तिखट हे तिन्ही स्वाद ह्या भाजीला लागतात, त्याच्यामुळे पटकन होणारी 10 मिनिटात होणारी भाजी आहे ही। आपण आता मिरची पावडर टाकतोय, लाल मिरची पावडर आहे ही। ह्याला दुसरा कुठलाही मसाला नाही वापरायचा आपल्याला, लाल मिरची पावडर वापरायची। तिखट मिरची पावडर वापरा आणि कलरवाली थोडी आणि तिखट थोडी अशी वापरा। इथं मी तिखटच वापरले, पण तुम्ही वापरताना कलरवाली आणि तिखट अशा दोन्ही वापरा। हे पहा, आता आपला कांदा परतून झाला। आता आपण टोमॅटो टाकतोय। आता हे टोमॅटो सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे ह्या कांद्यामध्ये। झटपट होणारी भाजी आहे ही आणि चवीला सुद्धा खूप छान लागते बरं का। भात, वरण आणि ही तोंडी लावायला भाजी खूप छान लागते। आपण मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाका तुमच्या। आपण थोडीशी साखर, 1 चमचा साखर घेतली। ज्यांना साखर नाही चालत त्यांनी गूळ टाकला तरी चालेल। आता हे साखर घेऊन पण आपण छान अशी भाजी हलवायची, छान अशी परतून घ्यायची भाजी आपल्याला। आणि आता आपण शेंगादाण्याचा कूट टाकणार आहे। तर कशासाठी कूट टाकायचा, तर थोडीशी भाजी आपल्याला एकसारखी अशी घट्टसर व्हायला पाहिजे म्हणून आपण कूट टाकतोय शेंगादाण्याचा। हे पहा, 1 वाटी मी शेंगादाण्याचा कूट घेतला होता, तो कूट टाकलाय। आणि हा कूट पण आपल्याला छानपैकी असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1-5 मिनिटासाठी आपण वाफ येऊन देणार आहे आणि मग ही भाजी आपली तयार आहे। आता टोमॅटो तर इथं काय शिजवायची गरज नाही आपल्याला, 1-5 मिनिटासाठी फक्त टोमॅटो थोडेसे मऊ झाले की आपली भाजी तयार आहे। 1-5 मिनिटासाठी आपण आता झाकण ठेवतोय। आणि झाकण ठेवून 5 ते 5 मिनिटांनी आपण झाकण काढायचं आणि बघायचंय भाजी आपली। आता बघूया आपण, आपली भाजी झाली आहे का ती, 5 मिनिट झालेले। हे पहा, छानपैकी आपली आंबट गोड आणि तिखट अशी टोमॅटोची भाजी तयार आहे। आता आपण सर्व करूया। हे पहा, जास्ती शिजवायची नाही आहे भाजी, साधारण टोमॅटो आपल्याला मऊ करून घ्यायचे। अशा तऱ्हेने ही भाजी तयार आहे। तुम्ही लहान मुलांचे टिफिन किंवा असं वरण भात केला तर तोंडी लावण्यासाठी ही भाजी करू शकता। टिफिनसाठी लहान मुलांच्या, ऑफिसच्या, मोठ्या माणसांच्या ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा ही भाजी छान आहे, करून बघा, खूप छान होते। अशा पद्धतीने
ही भाजी आपण सर्व करतोय। छानपैकी चटपटीत अशी आपली टोमॅटोची भाजी तयार आहे। ही पहा, टोमॅटोची तयार आहे। करून बघा मंडळी, खाऊन बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।